अकोल्याचा आहे. अकोल्यात युती होणार आहे की नाही? म्हणावं तो नाही बरोबर, काँग्रेस बरोबर असेल किंवा ज्या प्रकारे चांदूर रेल्वेत केली शिवसेना राष्ट्रवादी. ओबाटा बरोबरी झाली, आमची शिवसेने बरोबरी झाली, अजित पवारा बरोबर झाली, काँग्रेस बरोबर झाली. स्थानिक लोक जे निर्णय घेतील ते घेतील. बाळासाहेबांच्या बिटवीन द लाईन जे आहे की तुम्ही तुमचा जाहीरनामा जाहीर केलाय, म्हणजे पक्षाचं काय हे आहे. दुसरा विषय असा आहे की तुम्ही सांगितलं की आम्हाला पूर्ण सत्ता द्या, म्हणजे तुम्ही सोबळावर लढणार आहात. दोन्ही गोष्टी शिक्कामोर्तब झाल्या असं समजायचं. ते मी असं म्हटलंय, घाणीत राहायचं असेल तर बीजेपीला मतदान द्या, कोणी द्या तर डॉक्टरांनी द्या, इंजिनियरनी द्या, वकिलांनी द्या, प्राध्यापकांनी द्या, आय लव्ह अकोला म्हणणाऱ्यांनी द्या. आता तुम्हाला जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर वी आर वन ऑफ दी प्लेयर्स. आमच्यासारखे अनेक प्लेयर्स आहेत. तुम्ही प्रेसमध्ये आणखी एक मुद्दा मांडला की जात आणि धर्म मानणारे अकोल्यावाले, मग त्यांनी जर म्हणलं जात आणि धर्मासाठी आम्हाला घाणीत राहणे आवडले तर मग तो निर्णय त्यांनी द्यावा ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय. त्यांनी बीजेपीच्या बाजूने निर्णय दिला, आता निकष हाच निघतो की त्यांना घाणीत राहायचंय. वेल अँड गुड, लोकशाहीचा निर्णय आहे, तो मान्य करावा लागतो तुम्हाला. मला काँग्रेससोबत युती फायनल समजायची काय? काँग्रेससोबत जे तुमची बोलणी चालू आहे. मी तुम्हाला काय म्हणालो, ओबाटा शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. अजित पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. शरद पवारांबरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. काँग्रेस बरोबर सुद्धा बोलली चाललेली आहे. जी बोलली चालली नाही ती फक्त बीजेपी बरोबर. आणि ह्या सगळ्या ठिकाणी एका बरोबर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आम्ही असं जिल्ह्यानं सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते करा आणि निवडून या. भाजपकडून तुम्हाला कोणतेही पक्ष चालेल सोबत? हाय. बाळासाहेब, बाळापूरला आपली मतं ट्रान्सफर नाही झाली तर तुम्ही स्थानिक आघाडीला कोणता संदेश देतात त्याला? बाळापूरला दलित मुस्लिम ही मतं ती ट्रान्सफर झाली नाही, की ज्यामुळे तुमचा ते पराभव झाला. तुमचा अनालिसिस पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळे नो कॉमेंट्स. माझ्याकडे असताना माझ्याकडे प्रभाग वाईज जी मतदान मला मिळतं किंवा विधानसभेमध्ये आम्हाला मिळालं त्याच्यापैकी प्रभाग वाईज किती कमी झाली आणि कुठल्या कुठल्या वस्तीमधली कमी झाली तीही आमच्याकडे. त्याच्यामुळे तुमचा पराभव झाला, मी मान्य करतो पराभव झाला. त्याचे कारण काय?